नमस्कार मंडळी, मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। एक कप बेसन घेतलेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घेत आहे। एक वाटीसाठी पाऊण वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे। ढोकळा खूप वेळपर्यंत मऊसूत राहावा यासाठी इथं 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। 1 चमचा साखर, थोडीशी हळद, 1 पिंच बरंच हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही, नाहीतर सोडा टाकला की मग ते लाल पडतो। त्याच्यानंतर 1 पिंच हिंग टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे। ढोकळा परफेक्ट फुलण्यासाठी आपण इथं सिट्रिक ॲसिड ॲड करतो, ह्याला लिंबूचं फुलही असं म्हणतात। तर हा सपाट 1 चमचा ॲड करायचा आहे आपल्याला, म्हणजे एक अर्धा चमचापेक्षा थोडा जास्त होतो। तर इतका आपल्याला ॲड करायचा आहे। याच्यामुळे ढोकळ्याला टेस्टही छान येते आणि खूप स्पॉन्जी बनतो ढोकळा, त्यामुळे हे तुम्ही यूज करायचं आहे। त्यानंतर मिक्सरला आपण हे थोडंसं फिरून घेतलं, त्यानंतर बघू शकता इथं तेल पाणी वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे बेसन घेतलं होतं ते 1 वाटी बेसन याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला फक्त 1 मिनिटभरच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा आपलं 1 मिनिटात बॅटर तयार होतं, एकदम परफेक्ट असं, त्यामुळे हाताने वगैरे जास्त फेटावं लागत नाही। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि तुम्ही कन्सिस्टन्सी इथं बघू शकता, अशी फ्लोइंग कन्सिस्टन्सी आपली बॅटरला व्हायला हवी। तुम्हाला जर एखाद्या वेळेस इथं बॅटर घट्ट वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार बेसन किंवा पाणी 1 चमचाभर ॲड करू शकता। त्यानंतर मी हे सगळं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आपल्याला याला 15 मिनिटं झाकून रेस्टला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथं एक भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत। थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, त्यामुळे आपला ढोकळा निघायला मदत होते। तर तुम्ही इथं कुकरचं भांडंही घेऊ शकता, कोणतंही असं पसरट भांडं घेऊ शकता। ढोकळा वाफवण्यासाठी मी कढईचा यूज करणार आहे। तर कढईमध्ये अशा प्रकारचं एखादं स्टँड घालून घ्यायचं। स्टँड नसेल तर एखादी वाटी त्याच्यामध्ये ठेवायची। आता याच्यामध्ये आपण पुरेसं पाणी घालून घेऊयात। तर मी इथं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर पाणी उकळायला आपण ठेवूया। 15 मिनिटं झालेले आहेत, बेसनही आपलं छान फुललेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 3/4 चमचा सोडा घालतोय आणि 1 चमचा पाणी घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकलं की कसं सोडा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर बघा हे पीठ अगदी फुलून डबल तिब्बल होतं, छान असे बबल येतात। आपल्याला फक्त 1 मिनिटभरच आपल्याला एका साईडने ह्याला फिरवून हलवायचं आहे, ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बबल तयार होतात आणि आपला ढोकळा छान असा फुलतो। तर फक्त एकाच साईडनी फेटायचं आहे। तुम्ही परत जर उलटं फिरवलात तर बबल्स तयार होणार नाहीत आणि तुमचा ढोकळा अजिबात जाळीदार बनणार नाही, त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा। ढोकळा फेटताना फक्त एकाच साईडने फेटायचं आहे। तर आपलं हे झालेलं आहे तयार। तुम्ही बघू शकता किती छान, किती फ्लफी असं आपलं मिश्रण झालेलं आहे। आपण सर्व बॅटर इथं मोल्डमध्ये घालून घेऊयात। तर बघू शकता किती स्मूथ आणि फ्लफी आपलं बॅटर झालं, एकदम हलकंसं आपलं बॅटर झालेलं आहे। पूर्णपणे बॅटर आपण पटकन मोल्डमध्ये काढून घ्यायचं। ही प्रोसेस थोडी पटकन करायची। तर बॅटर टाकल्यानंतर ह्याला असं खाली 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात जे हवा वगैरे असेल ती निघून जाते। तर इथं पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे। चांगलं पाणी उकळल्यानंतरच ढोकळा ठेवायचा आहे। चांगलं मोठ्या हाय फ्लेमवरती आपल्याला ढोकळा 10 ते 12 मिनिटं वाफवायचा आहे। पाणी उकळलं नसेल तर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही। पाणी व्यवस्थित उकळलं, त्याला चांगली हीट मिळाली तरच त्यातला कार्बन डायऑक्साईड वायू पटकन बाहेर पडतो, तसा आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी बनतो। त्यामुळे ही प्रोसेस ही लक्षात ठेवा। तर इथं 12 मिनिटं झालेली आहेत। मी आता ढोकळा चेक करणार आहे। तर आपला ढोकळा ऑलमोस्ट झालेलाच आहे। तर एकदा मी तरीही याच्यामध्ये चमचा टाकून बघते। तर बघू शकता चमचा क्लीन आला आहे, आपला ढोकळा झालेला आहे। तर फक्त 12 मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर याला आपण थंड व्हायला ठेवायचं आहे। ढोकळ्यावरती घालणारी एकदम परफेक्ट फोडणी आपण बघतोय। तर इथे मी त्याच्यासाठी 2 चमचे तेल घेतलेले आहेत। अर्धा चमचे मोहरी छान तडतडली की त्याच्यात 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। त्यानंतर इथं मी 3 मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत। ते 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायचं आहे। तर त्यानंतर इथं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। खमण ढोकळा हा आंबट गोड तिखट असतो, तर त्याच्यासाठी मी इथं 2 चमचे साखर घातलेली आहे। त्यानंतर एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये। छान उकळी आली की आपण याला थोडंसं कोमट होईपर्यंत थंड व्हायला ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत। तर हा ढोकळा आपण थंड झालेला आहे, काढून घेऊया। ढोकळा थंड झाल्यानंतरच काढायचा, गरम असताना काढला की तो निघत नाही। तर इथं साईडने मी चाकूने कडा सैल करून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं हाताने थपथप केलं, त्यानंतर आपला ढोकळा निघालेला आहे। पूर्ण व्यवस्थित ढोकळा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता जाळी किती सुंदर आलेली आहे आणि एकदम खूप हलका असा आपला ढोकळा झालेला आहे। तर बघू शकता खूप छान एकदम परफेक्ट ढोकळा झालेला आहे। तर याला आपण कट करून घेऊयात। तर पहिला कट करायचा आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर तडका घालायचा आहे, त्यामुळे ते व्यवस्थित शोषून घेतं पाणी। आणि इथं बघू शकता एकदम परफेक्ट जाळी आलेली आहे। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदम परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार करून बघा आणि रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आपण छान असं पाणी याच्यावर घालून घ्यायचं आणि खमण ढोकळ्यामध्ये जास्त पाणी असतं, त्यामुळे जितकं आपण बनवलं तितकं पाणी यूज करायचं। तर इथं बघू शकता किती स्पॉन्जी, किती मस्त जाळी आलेली आहे ह्याला आणि पाणीही पूर्ण आतपर्यंत गेलेलं आहे। खूप सुंदर दिसतो ढोकळा आणि टेस्टला एकदम परफेक्ट झाला होता। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला घंटा दिला त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। 2 काकडी घेतलेले आहेत, दोन्ही साईडून कट करून घेतले आणि अशा किसणीच्या साहाय्याने याला किसून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते लहान किंवा मोठ्या किसणीचा वापर करू शकता। इथं मी 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही किसून घालायच्या आहेत। तुम्ही लसूण ठेचून घालू शकता किंवा इथं आलं लसूण पेस्टही वापरू शकता। एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। तर काकडीमध्ये पाणी असतं, त्यामुळे किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं। इथे एक मी हिरवी मिरची घेतलेली आहे, तर ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी एकच वापरलेली आहे। तर इथे मी ॲड करते 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद,
एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर काकडीला पाणी सुटतं, मीठ टाकल्यामुळे अजून थोडं त्याला पाणी सुटतं. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ. सोबतच इथं आपण ॲड करतोय 4 चमचे बेसन पीठ. तर बेसनमध्ये मुळे ह्याला थोडासा खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे मी इथं बेसन ॲड केलेलं आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधी काकडीच्या पाण्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आपण आपल्याला लागेल तसं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं. थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूप जास्त घट्ट नको आहे, तर त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी करून आपल्याला ॲड करायचं आहे. तर हा पदार्थ खूप टेस्टी लागतो, खूप मस्त लागतो. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे जवळजवळ मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे आणि हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथे बघू शकता आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकता. इतपतच हे बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे. तर बघू शकता. तर मी इथं आपला रेग्युलरचा चपातीचा तवा असतो तो घेतलेला आहे. गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल सोडायचं. बॅटर प्रत्येक वेळेस मिक्स करून घ्यायचं. तव्याच्या साईडून बॅटर आपलं घालायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं. तर इथं तुम्ही नॉनस्टिक तवाही यूज करू शकता. तर गॅस कमी करायचा आणि 2 ते 3 मिनटं आपण याला एका साईडने भाजू द्यायचं आहे. ह्याच्यात गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे लवकर पलटण्याची घाई करायची नाही. आणि हे थिरडे खूप मऊ असतात, त्यामुळे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे छान खालून भाजू द्यायचं आहे 2 ते 3 मिनिट आणि त्याच्यानंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे. तर साईडने आधी कळा सैल करून घ्यायच्या आणि त्यानंतर याला पलटायचं आहे. दुसऱ्या साईडनेही आपल्याला 2 ते 3 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान आपले थिरड्याला कलर आलेला आहे, मस्त असा. दोन्ही साईडने आपलं थिरडं छान असं भाजलेलं आहे. टेस्टलाही खूप छान लागतं, खूप सॉफ्ट आणि खूप छान असे होतात हे थिरडे. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर कमेंट करून सांगा. तशाच प्रकारे आता आपण दुसरंही थिरडं बनवून घेऊयात. थोडंसं तेल घालायचं आणि बॅटर साईडून पसरवून घ्यायचं आणि मंद आचेवर याला 2 ते 3 मिनिट छान असं भाजू द्यायचं. खालच्या साईडने छान असं ब्राऊन कलर आला आणि वरून थिरडं आपलं कोरडं दिसायला लागलं की मग याला पलटवायचं. पलटवताना खूप स्लो करायचं, कारण हा एकदम सॉफ्ट बनतात थिरडे. तर पहिला कडा लूज करून घ्यायच्या आणि याला उलटवून घ्यायचं. दुसऱ्या साईडनेही याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि आपले काकडीचं थिरडं तयार आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे, खूप छान मस्त झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. इथं एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मोठ्या लसूण पाकळ्या आहेत, त्या किसून घालणार आहे. तुम्ही हे ठेचूनही घेऊ शकता. तर लसूण इथं भरपूर वापरायचा म्हणजे छान चव येते. तर मी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे, छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. हे याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यामुळे काय होतं, आपलं एकदम भाजी सॉफ्ट होते, त्यामुळे मग पदार्थामध्ये कचकच असं लागत नाही. त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ, जितकं भाजीला हवा आहे तितकं मीठ आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर याला आपण झाकण लावून 1-2 मिनटं वाफवून घ्यायचं. त्याच्यामुळे भाजी आपली सॉफ्ट होईल. भाजी आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे. तर इथे बघू शकता भाजी छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता आपण याला थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवूयात. मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून त्याची साल काढून घेतलेले आहे, ते किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथं 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या छान अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा. तर इथं माझ्याकडे सुकलेला पुदिना होता, त्यामुळे मी सुकलेला पुदिना घेतलेला आहे, तो छान क्रश करून घातलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा ही छान हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा टेस्टही छान येते आणि त्यातली कचराही निघतो. त्याच्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे. त्याच्यानंतर इथं माझ्याकडे ओला लसूण होता, त्यामुळे मी 1 ओल्या लसणाची पात घातलेली आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. त्याच्यानंतर ही मेथीची भाजी जी आपण शिजवून घेतली होती ती घ्यायची आहे. तर हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल. तर अशा पद्धतीने आपण जर मेथी शिजवून घेतली की मग काय होतं की पदार्थामध्ये ती कचकच लागत नाही. जे आपण आता बटाट्याच्या आणि मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत त्या एकदम सॉफ्ट अशा होतात आणि त्याच्यामध्ये मेथी सॉफ्ट झाल्यामुळे मग त्या पुऱ्यामधून असं चिरत वगैरे नाहीत आणि छान अशा टम्मसं फुगतात. तर ते मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये इथं 1 चमचा गरम मसाला घातला आहे. त्याच्यानंतर 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ घालून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून 1 वाटी याच्यामध्ये पीठ ॲड करू शकता, पण मी जितपत त्याच्यात मॉइश्चर आहे तितपतच घालून ह्याला छान असं बाइंड करून घेतले. त्याच्यानंतर अगदी 2-4 चमचे पाणी घालून हे मी मळून घेतलेलं आहे. 1-3-4 मिनटं ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपले छान मळून झालेलं आहे. त्याच्यावर 1 चमचाभर तेल घालायचं आणि याला आपण
छान तेल चोळून झाकून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपलं पीठ आहे ते सॉफ्ट होतं. तर इथं बघा 10-15 मिनिटांनी मी चेक केलेलं आहे. तर पीठ आपलं एकदम सॉफ्ट आणि छान असं झालेलं आहे. खूप पातळ पीठ मळायचं नाही बरोबर का पुरीचं, नाही तर पुरी खूप जास्त तेल ओढते. तर हे व्यवस्थित मळून घेतले आहे आणि त्याच्यानंतर छान असे याचे मीडियम साईजचे गोळे करून घ्यायचे. आता पुरी कितपत मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही गोळे करू शकतात. तर इथं मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि गोळे कोरडे पडू नयेत म्हणून त्याच्यावरती मी एक किचन टॉवेल झाकून ठेवलेला आहे. तर मी इथं एका गोळ्याला तेल लावून घेतलेलं आहे. पुरी लाटताना तेलाचा वापर करायचा. पीठ वापरलं की काय होतं, ते तेलात सुटतं आणि आपलं तेल खराब होतं. त्याच्यामुळे इथं पीठ वापरायचं नाही. आणि बघा इथं एकाच साईडने लाटते मी, उलटपुलट करायचं नाही. असं केल्यामुळे काय होतं की आपली पुरी मस्त अशी फुलते. तर जी खालची साईड होती ती खाली घालायची तेलामध्ये सोडताना, त्यामुळे काय होतं पुरी आपली छान अशी फुगते. तर मी इथं हाय फ्लेम केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता असं मध्ये मध्ये प्रेस करायचं आणि आपली पुरी किती छान मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर ती पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेही छान अशी भाजून घ्यायची. तर इथं दुसऱ्या साईडला भाजताना तुम्ही गॅस मीडियम करू शकता, जेणेकरून पुरी करपणार वगैरे नाही आणि छान अशी भाजली जाईल. तर बघू शकता छान असा लालसर कलर आलेला आहे दोन्ही साईडने आणि आपली ही मेथी आणि बटाट्याची पुरी तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्व पुऱ्या एकदम टम्म फुगतात. या टिप्स तुम्ही जर वापरल्यात तर तुम्हाला मस्त अशा टमटमीत फुललेल्या पुरी बनवता येतील. तर इथं बघू शकता दुसरी ही पुरी आपली छान अशी फुगलेली आहे. जिथून फुगलेली असते तिथून थोडंसं प्रेस करायचं, त्याच्यामुळे पूर्ण पुरी आपली फुगली जाते. तर आता हे पलटवून घेऊयात आपण. तर बघू शकता मस्त असं आपली पुरी तयार झालेली आहे. मी इथं एक रताळ घेतलेला आहे. ते एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकून याला वाफून घ्यायचं आहे. पूर्ण आतपर्यंत शिजेल इतपत वाफवायचं आहे. रताळ थंड झालं की मग आपण त्याची साल काढून घ्यायची आहे. साल व्यवस्थित पूर्णपणे काढून घेतली की मग आपण याला आता मॅश करायचं आहे. पण रताळमध्ये केसर असतात, तर त्या दातामध्ये लागू नयेत यासाठी आपण काय करायचं आहे, एखादे अशी चाळण वगैरे किंवा कोणतंही असे जाळी असेल तर त्याच्यात हे घासून याच्यामधील केसर आपण वेगळी करून घ्यायची आहे. याच्यामुळे काय होतं, एकतर केसरही वेगळी होते आणि आपलं रताळ छान असं मॅश होतं एकसारखं. मध्ये मध्ये कुठे रताळचे मोठे पीस राहणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता छान असं मऊसूत रताळ वेगळं झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं रताळ मॅश करून घ्यायचं आहे. आपण पूर्ण रताळ इथं मॅश करून घेतलेला आहे. आता आपण फक्त 2 इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. त्यातलं पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे पण 1 चमचा. त्यानंतर आपण इथं 3 चमचे मैदा घेणार आहोत. मैद्याऐवजी तुम्ही कॉर्न स्टार्च सुद्धा वापरू शकता. तर इथं 3 चमचा मैदा घेतलेला आहे. हे आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फार कमी साहित्यामध्ये खूप मस्त असं आपलं स्नॅक बनवून तयार होतं. छान असं मऊसूत डो आपण बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर याला छान असं रोल करून स्मॉल पीसेसमध्ये आपल्याला याला कट करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक डो घ्यायचा आणि छान असं त्याला सर्कल शेप द्यायचा आणि वरून चपटे करायचं, म्हणजे एकदम पॅटीससारखं आपल्याला याला शेप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे, आणि डोमध्ये जास्त पीठ घालायचं नाही आहे, आपला डो लूजच आहे तर तसाच आपल्याला डो लागणार आहे. तर आपल्या इथं पॅटीस बनवून तयार आहेत. आता याला आपण फ्राय करायचं आहे. आपण त्याला शॅलो फ्राय करायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं डोस्याचा तवा घेतलेला आहे. छान असं बटर टाकायचं आहे त्याच्यावर किंवा तूप टाकायचं आहे आणि ते छान पसरवून घ्यायचं आहे. सर्व पॅटीस पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर हे खूप सॉफ्ट असतात त्यामुळे त्याला सॉफ्टली हँडल करायचं. तर सगळे पॅटीस आपले पॅनमध्ये घालून झालेले आहेत. हे आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता खालून छान असं ब्राऊन झाले की ह्याला आपण पलटून घ्यायचं. छान ब्राऊन असा लाईट ब्राऊन असा कलर येतो ह्याला. खूप सुंदर दिसतात आणि खायलाही तसेच खूप टेस्टी आणि मस्त लागतात. एका साईडने छान असं पॅनकेक भाजून झालेले आहे. दुसऱ्या साईडने आपण 3 ते 4 मिनिटं ह्याला छान असं भाजून घेणार आहोत. तर आपण चेक करूया दुसऱ्या साईडने. तर बघू शकता दुसऱ्या साईडनेही आपले मिनी केक छान असे भाजलेले आहेत. आपण आता ह्याला काढून घेऊयात. तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात आपले मिनी केक आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात. खूप टेस्टी लागतात. लहान मुलांना खूप आवडतात. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. 5 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, ते उकडून घेतलेले आहेत आणि वरची साल काढून घेतलेली आहे. आता आपण बटाटे किसून घेऊयात. तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा मॅशरने मॅश करू शकता, पण छोटे तुकडे वगैरे राहण्याची शक्यता असते त्यामुळे ग्रेट करून घ्यायचं. एकदम मस्त कुरकुरीत असे हे आपले चीज बॉल होणार आहेत. तर त्याच्यासाठी दुसरा इन्ग्रेडियंट आपला गाजर, तोही आपण छान असा किसून घ्यायचा आहे. तर हे काय होतं, मुलांसाठी हेल्दी होतं आणि टेस्टी होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाजर आपण पूर्ण किसून घेणार आहोत. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही ॲड करू शकता, पण मी खूप जास्त भाज्या ॲड केल्या नाहीत कारण मुलांना खूप जास्त भाज्या आवडत नाहीत. त्यामुळे मी बेसिक इथं भाज्या वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही छान किसून घेणार आहे. जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा आमचूर पावडर, सोबत इथं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, अर्धा चमचा ऑर्गॅनो. तर हे मी ट्विस्ट करून आपली रेसिपी बनवलेली आहे. तर टेस्टला एकदम भन्नाट लागणार आहे. आणि अर्धा चमचा इथं मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याला वरून पाणी वगैरे घालण्याची काही गरज पडत नाही. हे छान असं मिक्स होतं आणि याची छान असं बाइंडिंग तयार होते.
ही रेसिपी बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता. खूप वेळपर्यंत एकदम छान कुरकुरीत राहते. मिक्स करून झालेला आहे. आपण आता एक स्लरी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी 2 चमचा मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करायचं आहे. पाणी तुम्ही जितकं आवश्यक असेल तितकं थोडं थोडं घालून घ्या. तर मी अजून याच्यामध्ये 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे, कारण ते मला थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून मी याच्यात परत 3 चमचा असं एकूण 7 चमचे पाणी ॲड केलं. 2 चमचा मैद्यासाठी 7 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. तर इतपत आपल्याला थिकनेस पाहिजे आहे. चमच्याला तुम्ही बघू शकता एकदम पातळ लेअर येते, तितपत आपल्याला हे घट्ट हवं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं काळी मिरी ह्याच्यात घातलेली आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथं चीजचे असे क्यूब करून घेतलेले आहेत आणि जे आपण मिक्स करून बॅटर बनवून ठेवलेलं आहे त्याचा तुम्हाला कितपत गोळा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याला असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 क्यूब चीजचा घालायचं. तर चीजही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. असं तुम्ही क्यूबमध्ये घालू शकता किंवा त्याला ग्रेट करून मग त्याच्यानंतर बॉल बनवून तो त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही इथं करू शकता. आणि हे असं हातामध्ये फिरवायचं तर बघू शकता छान असा याचा गोळा तयार होतो. तर एकसारखे बॉल आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत. तर त्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता. तर मी तुम्हाला इथं दुसरं एक बनवून दाखवते. मी आधी चेक करते बॉल कितपत होतो, त्याच्यामुळे त्याला गोल करून घेतलं. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये चीज क्यूब घालायचा आहे आणि वरून व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आणि गोल बनवायचा. तर हातामध्ये असं फिरवलं ना पटकन गोल बनतो, कारण जे आपलं मिश्रण आहे ते आधीच सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे पटकन गोल बनतो. तर अशा प्रकारे आपण इथे सर्व हे बॉल बनवून घेऊयात. तर मी ते सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत. मैद्याची जी स्लरी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काय होतं, मैदा खाली तळायला बसतो, त्यामुळे यूज करायच्या आधी त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बॉल्स आपण त्याच्यामध्ये डिप करून छान असं कोटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथं बघा वरती कोटिंग करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत, जे मुलांनाही आवडतात आणि एकदम कुरकुरीत असतात. आणि वरून याची कोटिंग केल्यानंतर आपले बॉल्स एकदम कुरकुरीत असे होणार आहेत. त्याच्यामुळे कॉर्नफ्लेक्स वापरलेला आहे. तर तुम्ही इथं याच्याऐवजी ब्रेड क्रम्सही वापरू शकता. तर ह्याला छान असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूंनी. तर इथं तुम्ही बघू शकता आपला एक बॉल कोटिंग करून तयार झालेला आहे. तर मी दुसरा बॉलही अशाच प्रकारे कोटिंग करून घेत आहे. आणि मैद्याची स्लरी अशीच पातळ ठेवायची, खूप जास्त घट्ट करायची नाही, नाहीतर तुम्हाला त्याची टेस्ट चांगली लागणार नाही. तर परत याला कॉर्नफ्लेक्समध्ये आपण वरून कोट करून घेऊयात. तर इथं बघू शकता आपले 2 बॉल तयार झालेले आहेत. असेच आपण सर्व बॉल तयार करून घेऊयात. तर इथं बघू शकता सर्व बॉल मी कोट करून घेतलेले आहेत. आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं 20 मिनिटं. 20 मिनिटांनी बाहेर काढले तर आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर तुम्ही डायरेक्टही तळू शकता, पण सेट झालं की तळायला आपल्याला सोपं जातं, तेलामध्ये ते जास्त उतरत नाही, त्यामुळे मी इथं सेट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन ते मी मीडियम आचेवरती चांगलं गरम करून घेतलं. त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला बॉल्स टाकून घ्यायचे आहेत. आणि बॉल्स सगळे एकदम टाकायचे नाहीत, तर 1-1 मिनिटांनी टाकायचं. म्हणजे काय होतं, टेम्परेचर एकदम तेलाचं कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे खूप जास्त बॉल्स तळायचे नाहीत किंवा एकदम टाकायचे नाहीत. तर 1-1 मिनिटांनी असे टाकायचे आणि परत आपल्याला हे 1 मिनिटं पहिला हलवायचे नाही आहेत. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला सर्व साईडने ह्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता अवघ्या 3-4 मिनिटांमध्ये आपले बॉल्स तयार झालेले आहेत आणि तुम्ही चीज बॉल्स तयार झालेले आहेत. वरून थोडंसं गार्निशिंगसाठी मी चीज घातलेलं आहे आणि हे तुम्ही सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता. लहान मुलांना हे प्रचंड आवडतात. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये आपला हा पदार्थ बनवून तयार होतो. तुम्हाला झटपट डब्यासाठी काहीतरी बनवायचं असेल तरीही तुम्ही हे बनवू शकता. तुम्हाला चीज ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता किंवा चीज न ॲड करताही बनवू शकता.